नमस्कार मित्रांनो, तर आपण अशा प्रकारे आज आलेलो आहोत खरोसा येथील लेण्या पाहण्यासाठी. या खरोसामध्ये गौतम बुद्धाच्या सुंदर सुंदर अशा प्रकारे लेण्या आहेत. तुम्ही पाहू शकता आमच्या मागे गुफेमधील लेण्या आहेत छानपैकी. तर आम्ही आज इथे भेट द्यायला आलेलो आहे. अशा प्रकारे आपल्या मागे खरोसा येथील लेणी स्थित आहे. तर आपण आता खरोसामध्ये जाणार आहोत. चला तर पाहू शकता एंट्रन्स हे आहे येथील खरोसा लेणी. खूप जुनी लेणी आहे मित्रांनो ही. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मित्रांनो खरोसा येथील लेणी अशा प्रकारे माझ्या मागे ठीक आहे. ही लेणी खूप जुनी आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही हे पाहू शकता इथे दगडात कोरलेली मूर्ती तेन आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे आहे खरोसा येथील लेणी. सुप्रसिद्ध आहे खूप. आपण ह्याच्या पलीकडे पण लेणी आपण तिकडे पण जाणार आहोत. इथे पाहू शकता तुम्ही सुंदर अशी लेणी अशा प्रकारे दगडामध्ये कोरलेली आहे. हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही. हे पहा इकडे पण अशा प्रकारे सुंदर प्रकारे लेणी आहे. तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता ते छोटी लेणी आहे ही. पाहू शकता मित्रांनो खूप जुनी लेणी अशा प्रकारे स्थित झालेली आहे. साप वगैरे तर नाही. पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूप छान अशी लेणी आहे. खूप अंधार आहे इथे. आता कसला अंधार आहे बाबा. पाहू शकता आपण लेण्यामध्ये लेण्या पाहू शकता. अशा प्रकारे दगडामध्ये कोरलेल्या लेण्या आहेत इथे. हे तुम्ही पाहू शकता इथे एक लेणी आहे. ती लेणी आहे असं म्हणतात की देवाच्या लेण्या अशा प्रकारे स्थित आहेत. महादेवाची पिंड अशा प्रकारे ही लेणी आहे. असे खूप छान असं वास्तुकला आहे ते प्रदर्शित करण्यात आलेले. ते पाहू शकता इथे कोरलेली दगडात लेणी आहे. लाल दगडात कोरलेली ते काही पाहू शकता. कोरलेली लेणी आहे. ह्या ठिकाणी अशी महादेवाची पिंड खूप अति छान प्रकारे केलेली आहे. तिथे साईडला पण लेणी आहे. तुम्ही पाहू शकता लेण्या खूप छान आहे. दगडात कोरलेल्या लेण्या आहेत. इथे पाहू शकता तुम्ही. असे इथे पण स्तंभ आहे. स्तंभाला फोडून दगडाला फोडून ह्या प्रकारे ते लेणी तयार केलेली आहे. सुंदर असे दृश्य तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता इथे एंट्रन्सला महादेवाचं मंदिर आहे इथे. आणि इकडे एक लेणी आहे. साईडला एक लेणी आहे. खूप सुंदर लेणी आहे. चला तर आपण मंदिरात जाऊया. मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. अशा प्रकारे पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे. स्तंभ खूप सुंदर आहे. लेण्या बघा पाहू शकता.
त्यांच्यामध्ये लेणे आहेत. लेण्यामध्ये पूर्ण बोललेले आहेत. खूप सुंदर प्रकारे असे लेणे आहेत मित्रांनो. खूप दगडात कोरलेले लेणे आहेत. पाहू शकता इथे एक लेणी आहे. ही बारके बारके लेणे आहेत. खूप सुंदर असे या प्रकारे रचना आहे. स्तंभ तुम्ही पाहू शकता, लाल दगडात कोरलेले स्तंभ आहेत. अशा प्रकारे आपण महादेवाचे दर्शन घेऊया. पाहू शकता समोर महादेवाची पिंड आहे. या प्रकारे खूप सुंदर लेण्या आहेत. तुम्ही पाहू शकता मंदिर आहे. लेण्या तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशा तिकडे आहे. तिकडे चला आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया मंदिरामध्ये. नमः शिवाय. पाहू शकता किती मोठी पिंड अशा प्रकारे ते महादेवाची केलेली आहे. दर्शन घेऊया. अजून खूप अशा प्रकारे छान आपल्याला दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की पूर्ण दगडात पडलेलं आहे. असं सेम वेळा संभाजीनगरमधील वेरूळ अजिंठा लेण्यामध्ये सुद्धा असे तुम्हाला पाहायला मिळतात मित्रांनो. गौतम बुद्धाच्या लेण्या खूप सुंदर सुंदर लेण्या आहेत. अशा प्रकारे पाहू शकता लाल दगडामध्ये कोरलेल्या लेण्या आहेत. खूप जुन्या लेण्या आहेत मित्रांनो. पुरातन काळापासून लेण्या पाहू शकता. सुंदर अशा लेण्या आहेत. हाताने कोरून काम केलेले आहे. अशा प्रकारे ते अजून एक लेणी आहे मित्रांनो. ते पण आपण पाहण्यासाठी जाऊयात. लेण्याचं काम चालू आहे सध्या. इथे तुम्ही पाहू शकता खाली खूप कामकाज चालू आहे. अशा प्रकारे एक शेवटची लेणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. इथे बी एक मंदिर दिसत आहे. पाहू शकता तुम्ही मित्रांनो, आपण अजून एका लेणी पाहण्यासाठी आलेले आहेत. खूप सुंदर अशी लेणी. ती गौतम बुद्धाची अशा प्रकारे ती मूर्ती आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. छान असे बांधकाम शैलीचं उत्तम उदाहरण म्हणजे खरोसातील लेणी पाहू शकता तुम्ही. ही शेवटची लेणी आहे मित्रांनो इथली. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी माझ्या मागे गौतम बुद्धाची मूर्ती अशा प्रकारे इथे स्थित आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे खूप घाण झालेला आहे. अशा प्रकारे वटवाघूळ खूप आहेत. वटवाघूळ चला अजून ते अजून एक छोटीशी लेणी आहे मित्रांनो. बारकीच आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. वटवाघूळ खूप आहेत मित्रांनो. इथे तुम्ही गणपती पाहू शकता दगडामध्ये कोरलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आज खरोच येथील लेण्यांचा फिरलेलो आहोत अशा प्रकारे. तर आता आम्ही वापस निघत आहोत. तर तुम्हाला लेण्या कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अवश्य भेट द्या मित्रांनो तुम्ही पण. अशा प्रकारे आम्ही आता इथून निघत आहोत. तर टाटा बाय बाय. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नंतरचा अजून एक असा छान व्हिडिओ येईल आपल्या अजून त्याचा. तर बाय बाय मित्र.